नमस्कार. आपल्या सर्वांचे मनमंदिरा या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 11. या अध्यायाचे वाचन केल्याने किंवा या अध्यायाचे श्रवण केल्याने संतांविषयीची तुमची जी काही चिंता आहे ती दूर होईल. श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्ध मुनींना म्हणाले, स्वामी कृपामूर्ती, पुढे अवतार कसा झाला ते सांगा. श्री गुरु म्हणाले, वत्सा, कुरोपूरच्या अंबिकेला शनी प्रदोष व्रत कर, म्हणजे तुला माझ्यासारखा ज्ञानी विरागी पुत्र होईल, असे श्रीगुरु श्रीपाद श्रीवल्लभ यांनी सांगितले होते. गुरु उपदेशाप्रमाणे श्रीपादाची पूजा आणि शनी प्रदोषाला शिवपूजन करीत असताना देहवासना शिल्लक असतानाच तिला मृत्यू आला. पुढे तिचा नवा जन्म उत्तरेकडील कारंजनगर या गावी वाससनीय शाखेच्या ब्राह्मण कुळात झाला. मात्यापित्यांनी तिचे नाव अंबाभवानी असे ठेवले. उपवर झाल्यावर अंबाभवानीचा विवाह त्याच गावातील माधव नावाच्या ब्राह्मणाबरोबर झाला. माधवही शिवभक्त होता. गतजन्मीचे शिव उपासनेचे संस्कार अंबाभवानीवर होतेच. ती शनिवारी त्रयोदशीला शिवाची पती समवेत श्रद्धापूर्वक उपासना करीत. यथावकाश अंबाभवानी गरोदर राहिली. 9 महिने पूर्ण झाल्यावर प्रसूत होऊन तिला पुत्र झाला. जन्मताच बालक ओंकाराचा उच्चार करू लागले. माधवाने मुलाची जन्मपत्रिका बनवून घेतली. ज्योतिषांना पुष्कळ दक्षिणा दिली. ज्योतिषी म्हणाले, तुमचा हा मुलगा मोठा अवतारी पुण्यपुरुष होईल. याची सद्गुरू म्हणून सर्वांकडून पूजा केली जाईल. याला अष्टसिद्धी प्राप्त असतील. हा संसार करणार नाही. याच्यामुळे महादैन्य दूर होईल. यांच्यामुळे काळाचे भय राहणार नाही. हे ऐकून मातापित्यांना अतिशय आनंद झाला. जन्मताच ओंकाराचा जप करणारे बालक म्हणून नगरातील स्त्रिया पुरुष सर्वजण त्याला बघायला येत. त्यामुळे मातापिता त्याला फार जपत. अंगारा लावीत, दृष्ट काढीत, काळा दोरा रक्षक म्हणून गळ्यात बांधीत. बाळाचे बारसे करून शालिग्रामदेव असे जन्मनाव व पाळण्यातले हाक मारण्याचे नाव नरहरी ठेवण्यात आले. बाळाचे वय वाढू लागले तसे बाळाला आईचे दूध कमी पडू लागले. एकदा मातेने ही गोष्ट बाळाच्या पित्याला सांगितली व बाळाला पुरेसे स्तनपान देण्यासाठी एखादी दाई आणावी किंवा एखादी म्हैस तरी विकत घ्यावी अशी सूचना केली. हे ऐकताच बाळाने आपल्या उजव्या हाताने आईच्या स्तनाला स्पर्श केला. त्या क्षणी आईच्या स्तनातून दुधाच्या धारा वाहू लागल्या. दोघांना नवल वाटले, पण त्यांनी ही गोष्ट गुप्तच ठेवली. बाळाला पाळण्यात झोपायला आवडत नसे. तो जमिनीवर आनंदाने खेळत राही. नरहरी 3 वर्षाचा झाला, परंतु ओंकाराशिवाय दुसरा शब्द बोलत नसे. शिवकृपेने झालेला हा मुलगा मुका होणार की काय अशी चिंता मातापित्यांना वाटू लागली. आता 7 वर्ष पूर्ण झाले. गावातील पुरोहितांनी 8 वर्ष पूर्ण व्हायच्या आत मुंज करण्याचा सल्ला दिला. परंतु मुंज करून काय उपयोग? मुलाला बोलता येत नसल्यामुळे गायत्री मंत्र म्हणणार कसा? परंतु मुलाचे विधीपूर्वक थाटामाटात उपनयन झाले. माता अंबा निष्ठापूर्वक आपल्या पुत्राला पहिली भिक्षा वाढायला घेऊन आली. पहिली भिक्षा म्हणून तिने नरहरीला वस्त्रे आभरणे दिले. पहिली भिक्षा घालून अंबाभवानीने पुत्र नरहरीला आशीर्वाद दिला. नरहरीने अग्निमेळे पुरोहित या ऋग्वेदातील प्रथम मंत्राचा उच्चार करून सर्व वेद म्हणून दाखविला. दुसरी भिक्षा घालताच यजुर्वेदातील ईशेत्वा हा मंत्र म्हणून दाखवला. अंबाभवानीने नरहरीला तिसरी भिक्षा घालताच अग्न आया ही पासून प्रारंभ करून समग्र सामवेदाचे गायन करून दाखवले. माधव व अंबाभवानीला अत्यानंद झाला. मुका चारी वेद म्हणू लागला. नरहरी हा जगद्गुरूचा अवतार असल्याचा लोकांना प्रत्यय आला. सर्वांनी त्याला नमस्कार घातला. नरहरी म्हणाले, माते, तू मला भिक्षा मागण्याची आज्ञा दिलीस, त्याचप्रमाणे येथून पुढे मी भिक्षा मागेल. मला निरोप दे. मी तीर्थयात्रेला जातो. ब्रह्मचर्य व्रताचे पालन करावे, वेदाभ्यास करावा असा माझा मानस आहे. पुत्राचे हे बोलणे ऐकून अंबा माधव यांना अश्रू आवरेनात. ते म्हणाले, आमच्या वृद्धपणी तू आमचा सांभाळ करशील अशी आम्हाला आशा होती. तेव्हा नरहरी म्हणाले, आई, तू अजिबात खंत करू नकोस. तुला आणखी 4 विद्वान पुत्र होतील. ते तुझे परोपरीने सेवा करतील. आईला पूर्वजन्मीचे स्मरण करून दिले. अंबाभवानीला नरहरी हा श्रीपाद श्रीवल्लभाचा अवतार आहे हे तिला कळले. तरी आई त्याला म्हणाली, मुला, बालवयात संन्यास घेणे हे शास्त्र विरुद्ध आहे. प्रथम ब्रह्मचर्य पालन करावे, मग गृहस्थ व्हावे, विवाह करून पुत्रादी सुख अनुभवावे, यज्ञ वगैरे पवित्र कर्मे करावीत,
नंतर वान प्रस्थाश्रम स्वीकारून शेवटी संन्यास घ्यावा. हे रीतीला धरून न्याय आहे. आईचा उपदेश ऐकून नरहरीने मातेला तत्वज्ञान सांगितले. सिद्ध म्हणाले, आता ते मी तुला सांगणार आहे. इति श्री नवनाथ कथासार अध्याय 11 समाप्त.